जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 1 ते 21 अध्याय घेणार आहोत. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य चमत्कार, भक्तांवरील अपरंपार कृपा, जीवनाला योग्य दिशा देणारे उपदेश आणि श्रद्धेची अद्भुत शक्ती उलगडून सांगितली आहे. जर तुम्हालाही स्वामींची कृपा आपल्या जीवनावर राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित एखादा प्रसंग, एखादा शब्द, एखादा संदेश हा तुमच्या आयुष्याला नवी प्रेरणा देऊन जाईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ आणि चला स्वामींच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन या दिव्य अध्यायाच्या प्रवासाला सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दद्वान्तीत गगन सदृश्य तत्वमस्यल दीक्षम एक नित्य विमल मचल सर्वदी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथाटोपीच्यमाला दंडकमंडलुधर कंट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मुड पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामींचे नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देते वरद हस्ते करोनी. आता नमो साधु वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. अविकुल मुकुटवतंस नमिले कवी कलिदास त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जंगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशे चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करोनी आपण हृदय स्थिराहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरा माझी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदरी तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही
त्यावया मानसुज्ञा ही अनुमान न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलार्चन नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटी माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्यांचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयांचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी. दोघांसी बैसवनी दोहोरी तिसरी वरी आपण बैसले. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटका पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा ताटका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथुनी जहाले. तैपासूनी या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहील स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शिवमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांसी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत. आपा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी. टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळांसी. मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी. स्वामी चालले उठोनी बहुत वर्चले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करीता यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आली चोडाप्प्याचे गृह प्रति. स्वामींनी जाणून ईश्वर मूर्ती. चोडाप्पा करी आदर योगायागाधिक काही चोडाप्प्याने केली नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडाप्प्याचे चित्ती आनंद झाला बहुसाल. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोडाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोडाप्प्याचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. रूपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ताईसे कोण राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. ते सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडीते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय गोडः अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहास स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेलं गताध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आली येते नृपनाय दर्शन देते स्वेच्छेने राहती तयापुरी जोडाप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी रावते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते जोडाप्याचे सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रत सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावया म्हणूया लग्ने येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योगी शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाचे हसुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले एक नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बराबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती वैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार म्हणते करू आता दर्शनेच्छु जनसंख्यात पातले येथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनीय देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजच ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चढासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांचे अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू छडना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानर अज्ञान मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसली चहूकडे कोणासे पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगरांप्रती आणू म्हणती त्या तयांसी बडद्या माझी त्या अवसरी मल्हार नाव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी त्या आणील स्वामीसी तरी आम्ही तयसी नाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागी परी येसी आपुली जरी इच्छा येसी स्वामी त्या आणावे वट पुरेसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोन उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपती सकळ जने त्या परितातेसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा ऐसी पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वान्य करीती ब्राह्मण भोजने दिलेली बहु सालदानी याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पिती जने सेवेकरी संतुष्ट होते ऐसी करते सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले ती चुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठ
तुम्ही जोडाप्या प्रती त्या लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येण सर्वे वशा जोडाप्यासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल जोडाप्याने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर जोडाप्या लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती जोडापा विनविती स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची यामनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय दिसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा परी तात्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन निवडू द्यासी काय सांगावे राचयासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्त योजना नावे पडवून येतीसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतून स्वामी कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जात स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव नृप कार्याची धोरणे हाव आपण पुढे जाहला तो एवन अक्कलकोटासी घेतली समर्थांच्या भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा ते बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंताची सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबाविषयी प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृपा माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले आता पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा जय जय अजी सनातना जय 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 घरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडित यांसी श्रवण करती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू भुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करुणी खटपटी भुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरे नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करते जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी पहावया येतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकूण सत्वर येती राजे हासले मुखे काही न बोलती वारंवारे हास्य करीती पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामींसी तुच्छ मानती. नित्य नियम सारो न ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण
तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवाचे लोटली काही निशी. एक स्वप्न तयांची चमत्कारी पडलेसे. आपुल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढलेला असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबोडीने उठल लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होती जे पारसी जागृत त्या आली तयांशी. त्यांनी धोरणी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्नी कैक पडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी ते कुणी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृत्तावय मानितोसी मग ब्रह्मपद जाणून कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. याची लागती कष्ट करणे फुकट हाता न यायची. बुवा प्रति पलटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सदोदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पण नमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखदामा. जय जय अजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पत्री दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर त्याप्रती. सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुख भोग कैसा त्यास. निद्रा न यायची रात्रंदिन. चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रास या भवत्रा यात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कल कोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी. तरी तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण विंदार्पण नमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घर घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान येथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकडिक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपण लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लव पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोलले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे वादीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यमन स्मशान भूमीत आली येथे राजू त्वरित. एका नूतन ख्याचेत निजले छाटी टाकूनी. सेवे करी शंकर रावासी म्हणती लीला करून ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटणी निंबपत्र 10 मिरे त्यात
घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, झाल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पडे आपणची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराजा आज्ञेपिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा, ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती, सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, नमोद्याय गोडहा, श्री स्वामी राजार्पण नमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावल नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसा मनी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पये, हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामी द्विज कोणी, राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सरापी करीती, जनी वाकती प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल, पंचपक्वांनी सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा, सोलापुरी कामा आम्हासी, ऐसे सांगून सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले, मुरगोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तैसाची, परितया नाही संतती, म्हणून उदित चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी, 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतीसी, तेही चित्ती तोषली, 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवले पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिमान ठेवेले तया लागून, शुक्ल पक्ष शशी समान, बाळ वाढू लागले, पुढे केले मौजी वंदन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले, एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले, प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊन तत्वता, म्हणू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान, ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चिले, तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तुप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले, जले भरले होते घट, तयाची लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन, तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी, एके समय ते सहजी दर्शनात ते पातले, अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना, तयांनी एकूण मुरगोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून, दादा आपली लावावी, रावबाजीची वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती हे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना, मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तय वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी, निरोप कोपला तुझवर ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निदार, निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी, तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती, महासिद्ध दीक्षित त्यांची वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी, तेथे एकीला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय गोडहा, श्री स्वामी राजार्पण नमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे,
तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपी श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरुगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपणा जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागुनी मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान स्नान करुनी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वास रमणी संध्या स्नान करावे करुनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ब्राह्मा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्त राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी एसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुच्या सदनी जे जे पडेल तुम्हाच कमी ते ते आम्हा पुरवूजी बाळापासी म्हणविले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधोकरी जाऊनिया संगमावरी जोडी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनी तिळे शिडेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपुले प्राप्तन्न भोग भागवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्ने 3 येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अद्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षांतडी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वरा आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तैसी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे आता त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयसी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती येथे सर्व सौख्य नादती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे का वैकुंठ भगवान स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगत उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य मोणी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असे नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा ना होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे
श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या मधुकरी, मग यावे बिरडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयेसी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माजरी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्यानी पाहून नाना युक्ती योजना, मोडून टाकेले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळाप्याची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोषी स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची शरीराचं व्याधी जडली रात्रंदिवस. चैन शिक्षण भरी भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे मरण. विष दिली कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एक दिवशी बाई विनी समर्थांसी, आपण सांगून बाळाप्याचे शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्याची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावे हेचे सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. हे भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोललं एकोण बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणी बाळाप्यासी, समर्थन देती आदनीसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणूनी अवश्य म्हणी त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहुनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्यास जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे स्वामी चरित्र अध्याय देई वाढले. द्वाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी. लज्जा वाटत असे त्यांचे, तया ते एक समयाचे. काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिध गुरु, तसे जाण निरंतर. ऐसे बोलती सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे. ते सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्यासी त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयांची द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझी समर्थ राहिले असता. आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्याजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला.
गंगूलाल जमादार जोडाप्पे जवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब वांगती जोडाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हापाशी बाळाप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूण उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार परी जोडप्प्याची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकूण बोलणे जमादार पुसे जोडप्पा कारणे जवाब दिला जोडप्प्याने बाळाप्पा देते तरी घेईचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे जोडाप्याची एकूण कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार जोडाप्याची करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी त्याची करून या जोडी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला त्या वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय असे होणे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून लागता एक क्षण शंभरावरी गंती झाली. जोडी जोडप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन जोडप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयांसी परिण झाले मानसी श्रीचरण अंतरले जोडप्याशी दूर केले बाईसी बरे वाटले. असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दृष्टोंतरी ताडन करी बहुसाड ते एकूण बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाईत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्यासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मनीनाशी जाहली. सुंदराबाईंशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीतीबाईवरी बहु होती या कारणे कोणा प्रति धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी सभिऊनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलली समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयेसी द्रव्यश नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचे सांगून करविले शून्य उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्प्याची चाकरी एक तपसरसरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुजनी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती तांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नाम नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जय आजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय अजय करुणाघना जय जय जग शमन जय जय अजय परम पावन दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण. युद्ध मन करोनी प्रातकर्मी आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु.
सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पये तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे अधिमाध्याग्र कोठे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री आमिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम चरणी साचार प्राप्त होऊ मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपये शांती मनी सदा वसो वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृत्ताविषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पये आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयांची भक्ती तदंब व्यर्थ निष्फळ भक्ती जयांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहाता पाप ताप दैन्य वाता तेथे काही नवरीची सर्व कामना पुरवण अंति दावी सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसे सीताची चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाची येत तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक शय्या करून तीवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षाने करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडूनी अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बासाप्याचे श्रीचरण मन जडले तै पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बासाप्याची कांता एकुणी ऐसी वार्ता तसे आकांता म्हणे घर बुडाले बासाप्पा येत गृहासी दृष्टोत्तरे बोली त्यासी म्हणे सोडिले संसाराचे वेड काय लागले परी बासाप्याचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बासाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बासाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बासाप्याची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची
तो समर्थेन केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बासाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बासाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एक सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर करामा माझे आले बासाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊडी तेथे आपुले अंगवस्त्र बासाप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाशु नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बासाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अद्यांतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नावे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माताबंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एक लिखाणी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अवृषी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अपुचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थेत यांसी शिवराम मारुती ऐसी नाव देती नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला ऐसे समर्थे तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी शिन्नी दिदला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय तथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते असा प्रश्न कोण समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात यांची आनंद झाले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिसल्या नाही ते कोणा ते
हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या वांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थ त्यासी दिदली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरुभाऊची करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोह मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बुडवोनी विनविते कर जोडूनी. अद्याप स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिनेही वृत्त ऐकोन दुःख केले अनिवार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी. याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांची देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हासुनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझ्याने दूर नोहीची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशीने जाहले. मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावी गेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळतसे त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष जन लाविले वजनास. कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताचे दर्शना त्याची समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती कोण जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणारसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी
त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुन या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ती पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणते आम्ही तो हृदयी वास करून इच्छेई चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे होत्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्रवाणी विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार सुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुता आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलली तीसी उलंगिली आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बडेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भोदरी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवन् चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. तेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाडा मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवणी ठेविली विटीसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान. दादा तयांचे अभिनाम त्यांचे शरीरी असमाधान क्रुश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा देऊ घेऊन सत्य
पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्था ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करा यासी तुम्ही पाठवा दादासी समागम आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात अशरीरी समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थ वृत्त कोण म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयांसी समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केचे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोडी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावा आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐसी गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐस्या समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची शिंच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला या ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहू निवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची यशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बळबळ करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून युतुकेची पुरे झाले 19 वचनाला समर्थांचे क्रोध आला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादाला कारण एकोणी मातेची युक्ती दादा तिचा प्रति बोलती ही सुखी तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग झाले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यांदर श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांची चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोन सन्मुख पाहून तयाला अज्ञान चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झड करी सददीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य स्वामी येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतींसी समर्थ बोलले त्या समयासी लोके धन्यता पावलांसी वार योषिता पाडोनी
तीसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठ भावसी जनी मग सहजची सुरभवनी अंती जाची सुखाने. एकूण समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांसी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फळके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतून अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊन बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाई भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजा श्रीत सरदार. मायापाश सोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परिश्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतम तासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्ण्याती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णो आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र. येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणकारा जय जय आजी अतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुवरा. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एक दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करोनी या श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याती वदती हास्य वदने करुणी. फकीराती देई खाना तेवी पुरतील सर्व कामना पक्वान्य करुणी नाना यथच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. मने येवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरला क्रंदीन द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोन समर्थ म्हणती ते उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी वैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वरी. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्ताजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझे हिता, जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंदा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करीती आक्रंगत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला अनंत, जना सन्मार्ग दाविला, उदारिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बालपण गेले आता कोपरली सेनी केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यांची स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलार्चन, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयोध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयोध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडुदेसी, त्याने न्यावय स्वामींसी, पाठविले कारभार्यासी, पाचवीत ती कथा. यशवंतराव सरदार, त्याची दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली, कोणी प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यांची केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात, ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याचे लागला भजन छंदू, तो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपये, एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण, तुची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माझी पतिव्रता, वंदुनी त्या उभयवंता. ग्रंथ समाप्त केलासे, स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणंदी, मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो, वृत्ताभिमान तो नसो, सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, तीही प्रसिद्धी साणीला, त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी, आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम।